नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत. लॉर्ड्समधनं बोलतो आहे. उद्या लॉर्ड्स टेस्ट मॅच चालू होणार आहे आणि काय सांगू, एक मस्त असं स्टेज तयार झालं आहे. कारण एक मालिकेत बरोबरी आहे. एजबॅस्टनला आपण दणदणीत जिंकलो आहे. त्यामुळे ॲक्च्युली इंग्लंडच्या गोटात जरा काळजीचं वातावरण आहे. तुम्ही बघाल, मला विचाराल दोन्ही टेस्ट मॅच हेडिंग्ले आणि लीड्स आणि एजबॅस्टन 5व्या दिवसाच्या 3ऱ्या सेशनपर्यंत गेली. म्हणजे 5×15=30 सेशन्सचा विचार केला तर भारत जवळजवळ त्यातली 25 ते 26 सेशन डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये होता. हेडिंग्लेला आपण फक्त थोड्या कारणाकरता हरलो. एक सेशन आपल्या विरोधात गेलं आणि आपण हरलो. पण एजबॅस्टनला आपण पूर्ण डॉमिनेशनमध्ये होतो. आणि आत्ता बघाल तुम्ही, मला कॅमेऱ्याचा अँगल फिरवावा लागला कारण मस्त ऊन आलं आहे. इथे छान वातावरण आहे. पिच थोडंसं हिरवगार आहे, पण ते कापतील, अजून कापतील. पण इंग्लंडने त्यांच्या संघात जोफ्रा आर्चरचा समावेश केला आहे. जोश टंगला त्याने विश्रांती दिली. खरं टंगने 11 विकेट्स घेतल्यात त्यावर, पण टंगचा बॉलिंग ॲनालिसिस बघाल तर त्याने मला वाटतं 4.5पेक्षा जास्ती ॲव्हरेजने रन्स दिले. त्यामुळे टंगला विश्रांती दिली. खरं तर क्रिस वोक्ससुद्धा प्रभावहीन आहे आत्तापर्यंत, पण अर्थात त्याचा अनुभव आहे. त्यामुळे इंग्लंडचा मारा असेल क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर आणि कार्स. बशीरला त्याने संघात ठेवलं आहे. भारतीय संघात बुमराची वापसी नक्की झाली आहे, आपल्याला माहिती आहे. तर बुमरा कोणाला जागा करून देतो? अर्थातच प्रसिद्ध कृष्णाला असेल. पण कदाचित, हे मी कदाचित म्हणतो आहे, सिराजचा विचार करता त्याला 5ही टेस्ट खेळवणं का त्याला त्याचं वर्कलोड मॅनेजमेंट करणं, हा एक विचार होऊ शकतो. आणि बुमरा नसताना सिराज आणि आकाशदीपच्या जोरावर आपण टेस्ट मॅच जर का जिंकू शकतो, तर बुमरा आल्यावर आणि त्यातून लॉर्डसारख्या ठिकाणी, तिकडे थोडासा स्लोप माहिती आहे तुम्हाला, पारंपरिक आहे, फास्ट बॉलर्सना मदत करतो, अशा ठिकाणी जर का बुमरा संघात असला तर आपण सिराजला विश्रांती देऊ शकतो का, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण माझ्या मते प्रसिद्ध कृष्णाला ड्रॉप करतील, हे स्ट्रेट फॉरवर्ड इक्वेशन आहे. नेट्समध्ये काल वॉशिंग्टन सुंदरने केली प्रॅक्टिस, तो असेल. आणि शार्दुल ठाकूर आणि नितीश कुमार रेड्डी, परत दोघांचं बघाल परफॉर्मन्स, तर शार्दुल ठाकूरचा काही प्रभाव नव्हता लीड्सला, नितीश कुमार रेड्डीचा काही एजबॅस्टनला नव्हता. म्हणजे कोणाला ठेवायचं त्याच्यापैकी. पण दोघांनी भरपूर काल सराव केला नेट्समध्ये. पण माझ्या मते एवढा संघबदल आणि विजयी संघबदल तर होणार नाही. त्यामुळे नितीश कुमार रेड्डीच संघात असेल. आणि भारतीय बॅटिंग तर काय तुम्ही बघाल, दृष्ट लागण्यासारखी चालली आहे. त्यामुळे त्याच्यात काही बदल संभवत नाही. शुभमन गिल स्वप्नवत फॉर्ममध्ये, यशस्वी जयस्वालसुद्धा चांगला खेळतो आहे, राहुल चांगला खेळतो आहे, करुण नायर चांगल्या सुरुवात करतो आहे, पण त्याला तो अजून मोठ्या स्कोअरमध्ये कन्व्हर्ट करता येत नाही. पण ते पण त्याच्यात क्षमता आहे, त्यामुळे होईल. दुर्दैवाने साई सुदर्शनला पुन्हा बाहेर बसवावं लागणार आहे. एक टेस्ट मॅच खेळून त्याला बाहेर पण ठेवलं आहे, पण तसंच होईल. पण एकंदरीत बघता स्टेज इज वेल सेट. लॉर्ड्सच्या विकेटमध्ये स्पाईस ठेवायचा का जोफ्रा आर्चर करता, का तो त्यांच्यावर बुमरँग होईल बुमराच्या रूपाने, हे इंग्लंडला विचार करायचं आहे. पण आत्तापर्यंत बघाल तर बॅसबॉल क्रिकेट हे फसलेलं आहे. इकडे मी पेपर वाचतो, ब्रिटिश मीडिया टीकेचे सूर ऑलरेडी काढायला लागले आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, बॅसबॉलमध्ये ना तुम्हाला काही मत नसतं. एक तुमचा कोच आणि तुमचा कॅप्टन हेच ठरवतात कसं खेळायचं ते, आणि त्याप्रमाणेच सगळ्यांना खेळावं लागतं. एक सर्वसमावेशक असं धोरण नसतं. आणि तुम्ही बघाल तर 106 ओव्हर्स ते खेळून काढू शकले असते, पण त्यांच्याकडे बॅट्समनच नव्हते. कारण या प्रकारचं नांगर टाकून खेळायची त्यांना सवय नाही. एक जो रूट सोडला तर कोणी नाही. त्यामुळे जुने जे इंग्लिश प्लेयर्स आहेत त्या सगळ्यांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इंग्लंडकरता, त्यांच्या धोरणाकरता, त्यांच्या अस्तित्वाकरता, मी म्हणेन धोरणाच्या अस्तित्वाकरता हे लॉर्ड्स टेस्ट मॅच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे किंवा मोठी परीक्षा आहे म्हणूया त्यांच्याकरता. तर स्टेज इज ऑल सेट. उद्या हे मस्त भरलं असेल आणि लॉर्ड्सला फुल हाऊस क्रिकेट बघण्यासारखी दुसरं सुख नाही आयुष्यात. तर जमेल तर नक्की या लॉर्ड्सला मॅच बघायला. तोपर्यंत माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला मी लॉर्ड्सचे अपडेट देतच राहीन. माझा चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहू मित्रांनो. धन्यवाद.